नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नफा आणि तोटा हा घटक आपण पाहणार आहोत. इयत्ता 5वीचा हा घटक. तर बघा, हा प्रश्न 2020 साली आलेला आहे. 2020 साली. एक बैल 1,44,000 रुपयास विकल्याने 20,000 रुपये तोटा होतो, तर त्या बैलाची खरेदी किंमत किती? एक लक्षात घ्या, तोटा झाला याचा अर्थ विक्रीत तोटा नसतो. पण आपल्याला काय करावं लागते की पहिल्यांदा हा तोटा जो आहे तो त्याच्यामध्ये काय करायचा, ॲड करायचा आहे. 1,44,000, हजाराचे 3 शून्य आणि 20,000, तर इथं 20. तर बघा हे शून्य जशीच्या तशी राहणार आहेत आणि 4 4 आणि 2 6 आणि 1,64,000 रुपये बैलाची खरेदी किंमत होती. सगळ्यांना हा प्रश्न समजला असेल. तोटा हा विक्री किमतीमध्ये नसतो. वाक्य नीट रिपीट करायचं आहे. तोटा हा विक्री किमतीमध्ये नसतो. तर बघा आता दुसरं गणित तुमच्यासाठी, हे तुम्ही सोडवायचं आहे. 1,29,000 रुपयास विकल्याने 25,000 रुपये तोटा होतो, तर बैलाची खरेदी किंमत किती? आता याच्यावर जाऊ नका, परंतु हे गणित तुम्ही सॉल्व करायचं आहे. चला पुढे जाऊया. हा बी त्याच आहे. हा तोच पार्ट आहे. कधी जसा तोटा आला तसा नफा पण येऊ शकतो. म्हणून आपल्या लक्षात करायचं, एक बैल 1,29,000 रुपयास विकल्याने 25,000 रुपये नफा होतो, तर त्या बैलाची खरेदी किंमत किती? काय होतो? नफा होतो. तर नफा हा विक्री किमतीत असतो, म्हणून आपल्याला तो नफा वजा करायचा आहे. नीट लक्षात ठेवा, नफा हा विक्री किमतीत असतो, म्हणून तो नफा आपल्याला वजा करायचा आहे. 1,29,000, त्यातनं 25,000 वजा करा. जसा तोटा होता तसाच नफा हा शब्द सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर बघा, 29 मधनं 25 गेले 4 राहणार आहे, किंवा 9तनं 5 गेले 4, 12तनं 2 गेले 10, 1,04,000 रुपये ही बैलाची खरेदी किंमत आहे. ही गणित आपण थोडीशी वर्गामध्ये घेतलेली आहे, त्याच्यामुळे थोडंसं काय करतो, वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. चला बघा, त्यातलाच आहे. दक्षने एक बैल 1,44,000 रुपये विकल्याने 20,000 रुपये नफा होतो. आता बघा, सेम गणित आहे. आपल्याला 2020 साली काय आलेलं होतं? तोटा हा शब्द इथं आलेला होता. तर तोट्याच्या ऐवजी तुम्हाला काय करायचं, इथं नफा हा शब्द जर असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर विक्रीमध्ये नफा असतो म्हणजे तो नफा आपणाला वजा करायचा आहे. काय करायचा आहे? तो नफा वजा करायचा आहे. म्हणून आता नफा आपण वजा करूया. तर 1,44,000 वजा 20,000. फक्त बघा, प्रश्न एका शब्दाने चेंज झालेला आहे आणि तो शब्द तुम्हाला लक्षात आला पाहिजे. हे 3 शून्य जसेच्या तसे, 4 आणि 14 मधून 2 गेले 12, तर 1,24,000. पुढे बघा काय म्हटलेलं आहे, इंद्रवदनने. हे तुम्हाला इंद्रवदनचं आपलं हे पुस्तकात सोडून दिलेलं गणित आहे. तर बघा, इंद्रवदनने 62,500 रुपयाची एक मोटरसायकल विकत घेऊन तिच्या दुरुस्तीसाठी ती 4,310 रुपये खर्च केला. ते केवढ्यास विकावे? म्हणजे अजून त्याला नफा पाहिजे की नफा होईल, नफा पाहिजे, त्याला नफा झाला पाहिजे. म्हणजे ती किंमत खरेदीपेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे काय करावं लागेल, जास्तला विकावं लागेल. आपली खरेदी कितीची बघा, 62,000, 62,500 रुपयाची खरेदी आहे. मग दुरुस्ती केली किंवा वाहतूक असलं, हे सुद्धा खरेदीमध्येच मोडतं. मग किती खरेदी, ती दुरुस्ती किती तुमची 43,10 आहे. आणि नफा पाहिजे म्हणजे आता काय पाहिजे, नफा पाहिजे. याचा अर्थ आपल्याला याच्यापेक्षा जास्त किमतीला विकावं लागेल. म्हणजे आपण ही किंमत सुद्धा आपल्याला ॲड करायची आहे, 39,90. आणि करा ॲड. तर 0 9 1 10 हातच्या आले 1, 9 1 10, 10 5 15, 16 17 18 हातच्या आले 1, 4 3 7 8 9 1 10 हातच्या आले 1 आणि 6 1 6, 70,800 ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. बघा, सगळ्यांनी नीट पहा, हे शब्द नीट लक्षात ठेवा, हे गणित नीट लक्षात ठेवा.
नफा जर पाहिजे असेल तर नफा तो ॲड करायचा असतो, विक्रीमध्ये नफा ॲड करायचा असतो. अशा गणितामध्ये गणित वाचा. आता बघा त्याच प्रकारचं गणित आहे. रुद्रने 52,500 रुपयाची एक मोटरसायकल विकत घेऊन तिच्या दुरुस्तीसाठी 52,500, तर तिच्या दुरुस्तीसाठी काय केलेलं आहे बघा, 4210 रुपये खर्च केला आणि केवढ्या सुक्या म्हणजे 33 रुपये नफा होईल. सेम गणितात आकडे बदललेले आहेत. हे गणित तुम्ही सोडवायचे. रियाने एक टी व्ही 28,500 रुपयाला खरेदी केला. टीव्हीच्या वाहतुकीसाठी 300 रुपये खर्च आला. हा खर्च सुद्धा याच्यात ॲड करायचा. काही कारणास्तव तिने टी व्ही विकला तर 600 रुपये तोटा झाला. आता तोटा झालेला आपल्या ह्याच्यामध्ये विक्रीमध्ये नसतो, तर तो विक्रीमध्ये तोटा त्यातून वजा करावा लागतो, खरेदीमधनं वजा करावा लागतो. तर टी व्हीची विक्री किंमत किती आहे, तर ह्या दोन्हींची बेरीज करायची आणि यातून 600 रुपये वजा करायचे. हे गणित तुम्ही सोडवा. निधीने एक घर 37,50,000 रुपयांना खरेदी केले. त्या घरासाठी तिने 7,25,000 रुपयाचे फर्निचर बनवले. ते घर तिने किती रुपयाने विकले असते, तिला 5.25 लाख रुपये नफा होईल. ही गणितं तुम्हाला वर्गात सोडून दिलेली आहेत. अनुष्काताईंनी बघा काय केलेलं आहे, डाळिंबीच्या विक्रीतून 17,000 रुपये नफा मिळवला. त्यांनी डाळिंबीच्या लागवडीसाठी 7,000 रुपये, औषध फवारणीसाठी 5,000 रुपये व मजुरीसाठी 3,000 रुपये, वाहतुकीसाठी 1,000 रुपये खर्च केला. तर डाळिंबीची एकूण विक्री किंमत किती? तर बघा हे सगळं तुम्हाला वर्गात सोडवून दिले, त्याच्यामुळे मी या गणितांकडे जास्त वेळ थांबत नाही. तर आता काय करतो, डायरेक्टली मी काय करतो, आपण जे गणित चाललो होतं त्याच गणिताकडे जातो. बाकीचे गणित बनवलेले आहेत, ते तुम्हाला मी PDF द्वारे सेंड करेल. चला इथं 21 हे पण झालेलं आहे, पण डबल घेतोय मी आता. 21 व गणित काय झालेलं आहे बघा, एक टेबल फॅन खरेदी करून घरी आणताना 150 रुपये जकात द्यावी लागली. म्हणजे हा खरेदीला लागले. तो टेबल फॅन 2460 रुपयाला विकला. आधी आपल्याकडे विक्री किंमत आलेली आहे बघा, विक्री किंमत आलेली आहे बघा. आपल्याला कळलं पाहिजे कितीला विकलेला आहे, 2460 रुपयाला विकलेला आहे. तर विक्री किंमत आपल्या हातात आहे 2460 आणि 2460 रुपयाला तो विकलेला आहे. 2460 विकल्यावर 200 रुपये तोटा झाला. म्हणजे ॲक्च्युली 2460 मध्ये 200 ॲड व्हायला पाहिजे. तोटा हा विक्रीत नसतो, म्हणून आपल्याला पहिल्यांदा 2460 अधिक 200 करावं लागेल. तर 60 जसा तसा 24 अन् 2, 24 अन् 2 26, 2660 रुपये ही खरेदी किंमत आहे. परंतु घरी आणताना 150 रुपये काय झाले होते, आपला खर्च आला होता. कशाला आला होता खर्च? जकातीला आला होता. ते 150 रुपये देखील इथनं वजा करावे लागतील. तर 150 वजा करा, तर काय होणार, 0, 6 5 गेला 1, 6, आता 26 मधनं 1 गेला 25, 2510 हे 3 नंबरचं ऑप्शन आपलं उत्तर यायला हवं. काही मुलं डायरेक्टली 200 आणि 150 350 वजा 200 आणि 150 350 नाही, आधी ॲड करावं लागेल आहे की नाही. ह्या दोघातनंच 50 रुपये हे करून ॲड करतात. टप्प्याटप्प्याने केलं तरी चालेल, चुका होता कामा नयेत. पुढचं बघा, दुकानदाराने आपल्या जवळील 2 डझन खेळणी, किती डझन आहेत, ही डझन आहे हा, सॉरी डझन, जरा स्पेलिंग शुद्ध लेखन चुकलेलं आहे, प्रत्येकी 10 रुपये तोट्याने विकली. किती रुपये तोट्याने विकली? 10 रुपये तोट्याने विकली. गणिताकडे नीट लक्ष द्या. एका खेळण्याला 10 रुपये तोटा आलाय, तर 2 डझन म्हणजे 12 दोन्ही 24 खेळणी, 24 खेळणी गुणुले 10, तर 240 रुपये तोटा आलेला आहे. टोटल तोटा किती? 240. आणि खेळण्याची विक्री किंमत 1200 रुपये असेल तर खरेदी किंमत किती? आत्ताच सांगितलं, तोटा जर झाला असेल तर विक्रीमध्ये तोटा नसतो, तो ॲड करायचा. चला आपण इथं तो काय विक्री किंमत याच्यामध्ये ॲड करू. तर 1200 रुपये ॲड केले तर बघा 40 जसे तसे 12 आणि 2 14, 1440 रुपये असणार आहे. 1440 रुपये असणार आहे. चला तुमच्यासाठी एक गणित इथं मी बदलून देतो. चला तुम्ही तो घरी सॉल्व करायचा आहे. 1800 रुपये असेल आणि 2 डझनच्या ऐवजी 3 डझन खेळणे असतील आणि 10 रुपयाच्या ऐवजी 15 रुपये तोटा असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? आधी मी थोडीशी हिंट पण देतो तुम्हाला. 3 डझन म्हणजे 3 गुणुले 12 करायचे. जे उत्तर येईल त्याला 15 ने गुणायचं आहे आणि ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे. मग 1800 रुपयामध्ये ते हे जे उत्तर येईल ते ॲड करायचं. चला पुढे जाऊया.
प्रत्येकी 185 रुपयास एक याप्रमाणे 40 कचरा कुंड्या दुकानात आणण्यास 100 रुपये खर्च आला. त्या कचरा कुंड्या विकून 1150 रुपये तोटा झाला. तर त्याची एकूण विक्री किंमत किती आहे? गणित नीट समजून घ्या. आता काय झालंय, 100 रुपये खर्च आलाय आणि तोटा पण झालेला आहे. तर पहिल्यांदा आपण 185 गुणिले 40 करूया. का तर एक प्रत्येक म्हटलंय ना, प्रत्येकी एक कुंडी, कचरा कुंडी 185 रुपयाला, असे 40 करायच्यात. तर मग एक लक्षात ठेवा, असे शेवट एकक स्थानी किंवा असे लागोपाठ जर शेवटून शून्य असतील तर ते ॲज इट इज असे मांडायचे गुणाकार करताना. आता गुणाकार लक्षात घ्या, या 4ने या 5ला गुणायचं, 4 पंचे 20, हातचे आले 2, आणि डायरेक्ट जर तुम्हाला कळालं 18 चौक 72 तर खूप चांगलं. 18 चौक 72, 73, 74, तर किती आले? 7400 रुपये आले. परत दुकानात आणण्यास वाहतूक खर्च किंवा इतर जो काही खर्च आलाय तो खर्च म्हणजे सुद्धा खरेदीच आहे. खर्च किती तुमचा? 100. तर एवढा खर्च आहे, 7500 रुपये खर्च आहे. आहे का नाही? एवढा खर्च झाला, एवढ्या कुंड्या आणल्या, पण कुंड्या काय खपाना. मग कुंड्या खपाना म्हटल्यावर त्या दुकानदाराने एवढा तोटा घेतला आणि तो तोटा घेऊन त्या कुंड्या कशा तरी विकल्या किंवा खपवल्या. मग आपणाला यातून तो तोटा वजा करावा लागेल. 1150 रुपये वजा करावे लागतील. तर या शून्यातनं शून्य गेला, हा 10, 10तून 5 गेला 5, इथं आला 7तून 2 गेला 3, आणि 5तून 2 गेला 3, 7तून 1 गेला 6. 6350 हे ऑप्शन नंबर 3 तुमचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये मला दिसतंय. तर ते नीट बघून घ्या. अशा प्रकारे ही गणितं तुम्हाला लक्षात आली पाहिजेत. इथं मी तुम्हाला एक गणित देतो. तर 225 रुपयाला एक कुंडी आहे असं समजा, किंवा काही वस्तू आणलेली आहे. वाहतुकीसाठी 40च्या ऐवजी आता तुम्ही काय करा, 60 कुंड्या आणा. आणि आणण्यासाठी आता 60 असल्यामुळे 200 रुपये खर्च आला आणि कुंड्या काय खपाना. बिचाऱ्याला 2200 रुपयाचा तोटा होऊ लागला. तर त्याची एकूण खरेदी किंमत विक्री किंमत किती, हे गणित तुम्ही स्वतः सॉल्व करायचं आहे. बघूया तुमचं डोकं चालतंय का. 2 मिनिटं मी जरा पॉज घेतो. चोवीस नंबर गणित बघा आता. 15 वस्तू 9900 रुपये याला विकल्याने 3 वस्तूच्या खरेदी इतका नफा होतो. तर प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत किती? तर बघा हे काय करायचं कसं, तर 9900 रुपयाला विकलेले आहेत आणि 3 वस्तूच्या खरेदी इतका नफा झालेला आहे. 3 वस्तूच्या खरेदी इतका नफा झालेला आहे. वस्तू किती होत्या? 15. वस्तू किती होत्या? 15. आणि 3 वस्तूच्या खरेदी इतका नफा झाला आहे, म्हणजे 9900 ही 18 वस्तूंच्या खरेदीची किंमत आहे. किती वस्तूंची? 18 वस्तूंच्या खरेदीची किंमत आहे. तर हा भागाकार करायचा आहे. 18 एके 18, 18 पंचे 90. तर 99 मधून 90 जर गेले, मनातल्या मनात करायचं आहे, तर 9 उरले. तर हे 9 म्हणजे 900 झाले, हे असं 900. परत हा 18 पंचे 90 आणि हा 1 0, किती झाला उत्तर तुमचा? 550. 550 उत्तर झालेलं आहे. चला एक गणित तुमच्यासाठी बघा. चला, तर 15च्या ऐवजी आता काय करा तुम्ही, बारा वस्तू आहेत. किती वस्तू आहेत? 12 वस्तू आहेत. आणि 4500 रुपयाला विकलेत आणि 3 वस्तूंच्या खरेदीत का नफा होतो. तर वस्तूची खरेदी किंमत किती? ऑप्शन बदलतील, ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा थोडेसे. आता बघा पुढचा प्रश्न आहे.
एक वस्तू, बघा आता गणित नीट बघायचं. एक वस्तू 50 रुपयास विकली तेव्हा काही तोटा झाला. काही तोटा झाला म्हणजे इथं अर्धा निम्मा असं काही म्हटलेलं नाही. म्हणजे काय करायचं आपण, एक पट तोटा झाला. किती झाला तोटा? एक तोटा झाला. तोट्याच्या निम्मा नफा होण्यासाठी, निम्मा म्हणजे अर्धा, अर्धा नफा होण्यासाठी ती वस्तू 68 रुपयाला विकावं लागेल. तर एक आणि अर्धा किती झाला? दीड. आपण दीड जो आहे तो दीड मांडताना कसा मांडतो? बे एक बे हा गुणाकार 2 झाला, बे एक बे आणि हा अधिक 3, 3/2 मांडत असतो. किती मांडत असतो? 3/2. याला दीड म्हणतात. काय म्हणतात याला? दीड. हे दीड जरा पाठ असायला पाहिजे तुमचा, एक लक्षात घ्या. दीडला आपण 3/2 म्हणतो, अडीचला आपण 5/2 म्हणतो, 3.5ला आपण 7/2 म्हणतो, 4.5ला आपण 9/2 म्हणतो. हे तुमचं जरा पाठ पाहिजे, लक्षात ठेवा. हे मुलांनी पाठ करायचं. हे असं गणित असलं तर ही वजाबाकी करायची. कुणाची वजाबाकी करायची? या दोघांची वजाबाकी करायची. आणि 68 वजा 50 केलं की तुमचं काय होणार आहे? 8तून 0 गेला 8, 6तून 5 गेला 1, 18 रुपये. मग 18 रुपये फरक आहे दोघांमध्ये, आहे की नाही? तर आपण काय करायचं, हा एक भाग आहे आणि हा अर्धा भाग आहे. तर तोटा हा या विक्रीमध्ये टाकला की आपल्याला खरेदी मिळते. तर आपल्याला अगोदर तोटा काढावा लागेल. तर तोटा हा 3/2 भाग आहे. दीड भाग म्हणजे 3/2 भाग, x बरोबर 18. आता 3 एक 3 आणि 3 सक्क 18. हा छेदस्थानी जो 2 आहे तिकडे काय होतो? अंशस्थानी जाऊन गुणाकारात रूपांतरित होतो. x बरोबर 6 दुनी 12. तर तोटा जो आहे, एक भागाची किंमत 12 आणि अर्ध्या भागाची किंमत किती आली आपली? 6 आली. तर काय करायचं, यातून 6 वजा करायचे म्हणजे 62, किंवा यात 12 ॲड करायचे, 12 50 आणि 12 62. 62 रुपये हे त्या वस्तूची खरेदी किंमत आहे, जे की आपल्या ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. विश्वासने काय केलेलं आहे बघा, 10 रुपयाला एक वही याप्रमाणे 5 डझन वह्या आणल्या. त्यातील 5 वह्या खराब आढळल्यामुळे उरलेल्या वह्या 715 रुपयांना विकल्या. सगळ्या वह्या 715 रुपयांना विकल्या. तर आपण बघूया आपण की 5 डझन म्हणजे गुणुले 12, 12 पंचे 60. किती वह्या आणल्या होत्या? 60. आता बघा, त्यातील 5 वह्या खराब झाल्या. मग 60 मधल्या विकायला त्याला काय झालं? 60 वह्या आणल्या तर 10 सक्क 600 रुपये त्याला मिळाले. किती मिळाले? 600. 600 रुपये त्याने खरेदी केलेली आहे. आणि त्यातील 5 वह्या खराब आढळल्यामुळे उरलेल्या वह्या त्याने कितीला विकलेल्या आहेत? 715 रुपयाला विकलेल्या आहेत. आपल्याला खराब वह्याचा काही अर्थच नाही आहे. विकल्या कितीला? 715 रुपयाला. 600 रुपये घालवले वह्या खरेदी करण्यासाठी आणि 715 रुपयाला राहिलेल्या सगळ्या विकलेल्या. तर ही वजाबाकी करायची. 1515, 7तून 6 गेला 1, 115 रुपयाचा त्याला फायदा झालेला आहे. या व्यवहारामध्ये त्याला फायदा किती झाला? 115 रुपयाचा. फेब्रुवारी 2020ला हा प्रश्न आलेला आहे. अशा प्रकारचे सोपे प्रश्न पण पेपरला येतात, तुम्हाला अंडरस्टँड झाला पाहिजे. एक शर्ट 400 रुपयाला विकल्यास विक्रीच्या 3/8 पट नफा झाला. एक लक्षात घ्या, 3/8 पट नफा झाला. म्हणजे लक्षात घ्या, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे? एक लक्षात घ्या, 3/8 म्हणजे 8 रुपयाचं जर शर्ट असेल तर 3 रुपये नफा झाला. मग हे गणित काय म्हणते? 8 रुपयाचा शर्ट होता, 8 रुपयाचा जर शर्ट असेल तर 3 रुपये नफा झाला. मग खरेदी किंमत किती असणार? 5 रुपये असणार. या दोघांमधला गॅप म्हणजे 5 रुपये. मग 8 रुपयाचे शर्ट, 8 रुपयाचा जर विक्री असेल तर 5 रुपये खरेदी होती. पण आपला शर्ट जो आहे तो 400 रुपयाचा होता. किती रुपयाचा होता? 400. तर खरेदी कितीची काढायची आपल्याला? तर 8 एके 8, 8 पंचे 40 आणि हा शून्य जसाच्या तसा. या 50ने या 5ला गुणायचे. 5 गुणुले 50 जर केलं तर बघा आता काय होईल आपलं? हा शून्य जसाच्या तसा, 5 5 25. तर 250 रुपये हा त्या वस्तूची खरेदी किंमत किंवा त्या शर्टची खरेदी किंमत आहे, जे की आपल्याला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसत आहे. चला पुढे.
अगोदर सगळी गणित सोडवून घेतो टोटली, मग तुम्हाला एक एक गणित थोडंसं चेंज करून देण्याचा प्रयत्न करतो. गौरीने 14,500 रुपयांना घेतलेल्या टीव्हीवर दुरुस्तीसाठी 350 रुपये खर्च केला. म्हणजे हे सुद्धा खरेदीच आहे. दुरुस्ती केली म्हणजे खरेदीच आहे. नंतर तो टीव्ही 16,000 रुपयांना विकून टाकला. तर तिला या व्यवहारात नफा किंवा तोटा झाला. अगोदर काय करू, 14,500 आणि त्याच्यामध्ये 350 आपण ॲड करू. ही खरेदी झाली. आपला जो खर्च आलाय तो तर 5 आणि 3 8, 14,850 रुपयाला खरेदी झाला थोडक्यात, म्हणजे दुरुस्तीसहित. आणि तो विकलाय कितीला, 16,000ला विकलेला आहे. कितीला विकलेला आहे, 16,000ला. तर आपण आता 16,000 जे आहे त्या 16,000तनं 14,850 वजा करूया. तर बघा या शून्याचा हा शून्य जसा तसा, 10तून 5 गेले 5, रिवर्स झाला 1, या 10तून 9 गेला 1, रिवर्स झाला 1, 14 आणि 1 15, 16तनं 15 गेला 1, 1150 रुपये प्रॉफिट झालेलं आहे. हे तर नका नाही तर नफा झालेला आहे. 1150 काय झालेलं आहे, नफा. टायपिंग मिस्टेक आहे, त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा. बघा 29 नंबर काय म्हणतोय आता, मगन शेठने 52 लिटर दूध 2184ला विकले असता त्याला 364 रुपये नफा झाला. मगन शेठने दूध किती रुपये लिटर दराने विकत घेतले असेल. आता एक बघा, मगन शेठने 52 लिटर दूध जे आहे ते 2184 रुपयाला विकले असता त्यांना रुपये 364 नफा झाला. तर आपण काय करायचं, इथं आयडिया वापरायची. काय करायची, आयडिया वापरूया. तर आपण हा नफा आपण सुरुवातीला वजा करूया. 2184 मधून 364 रुपये नफा वजा करूया. 0, 8तून 6 गेले 2, आणि या 21 मधून 3 गेला, 21 मधून 3 गेला 18, 1820 रुपयाचं दूध होतं. आणि किती लिटर दूध होतं, 52 लिटर दूध होतं. किती लिटर दूध होतं, 52 रुपये दूध होतं. कारण नफा आपल्याला वजा करावं लागेल, त्यावेळेस आपल्याला खरेदी मिळेल किंवा विकत केवढ्याला घेतलंय ते कळेल. तर 1820 भागिले 52. आता 52चा पाढा काय आपल्याला येत नाही. मग काय होतं, आपण काय करायचं याच्यामध्ये, त्याचे जे अवयव आहेत त्या अवयवाने भागायचं. तर बघा 52 हा 13च्या पाड्यात आहे, तर दोन्ही बी 13च्या पाड्यात असतं. कारण इकडं जर पॉईंटमध्ये नसेल तर 13च्या पाड्यात आहे. 13 चोक 52, 13 एके 13, 18तून 13 गेले तर 5 उरले, 13 चोक 52, आणि हा शून्य जसा तसा. तर 4ने आता परत भागायचं, डबल एकदा भागाकार करायचा. 4 एके 4, 4 त्रिक 12, 14तून 12 गेले उरले 2, 4 एके 4, 4 पंचे 20, 35 रुपये दराने ते दूध खरेदी केलेलं होतं. 35 रुपये दराने ते दूध खरेदी केलेलं होतं. चला जाऊया पुढे. 30 अचूक विधान ओळखायचं आहे. विक्री किंमत इथं वजा अधिक काहीतरी चिन्ह राहिलेली आहेत, त्याच्यामुळे इथं आपलं जरा गडबड होणार आहे. बरोबर अधिक वजा चिन्ह टाईप झालेले नाहीत, त्याच्यामुळे या प्रश्नाला थोडंसं आपण बाजूला ठेवूया. इथं जी चिन्ह आहेत वजा अधिक, इथं वजा अधिक, इथं बरोबर कुठंतरी ती चिन्ह पाहिजे होती, त्याच्यामुळे काय होणार आहे, आता माझ्याकडे नेमकं पुस्तक नाही आहे. मोहितने 12.5 लाख रुपयांना खरेदी केलेली कार 11.25 लाख रुपयांना विकली. बघा जास्त रुपयांना खरेदी केली आणि कमी रुपयाला विकली, याचा अर्थ तोटा झाला हा नक्कीच आहे. पण आता तोटा नेमका किती ते काढायचे. तोटा हा नेहमी 100 वर काढतात. अगोदर आपण ही वजाबाकी करून घेऊया. 12.5 लाख रुपये लिहायचे आहेत आपल्याला. किती लिहायचे आहेत, 12.5 लाख. तर बघा 12.5 लाख जे लिहायचे आहेत ते बघा असं 12,50,000.
सव्वा अकरा म्हटलं की काय होणार आहे, 11,25,000 रुपयांना विकली. घेतली होती 12,50ला. तर वजाबाकी 50 मधनं 25 गेले तर 25,000 तर जागेवरच राहणार आहेत वजाबाकी केली तर. आणि 12 लाख आणि 11 लाखातनं गेला तर 1 लाख राहणार आहे, म्हणजे 1,25,000 रुपये तोटा झालेला आहे. मग ते काढायचं कसं? तर आधी आपली जी घेतलेली किंमत आहे म्हणजे शिपी म्हणजे खरेदी किंमत, त्याच्यावर झालेला तोटा मांडायचा. 12,50,000. त्याच्यावर तोटा किती झाला? 1,50,000. आणि तोटा किती झाला? 1,25,000. तर सरळ सरळ करते की दोन्ही आकडे सेम आहेत, फक्त इथे एक शून्य जास्त आहे. 3 शून्याला 3 शून्य गेले, 125 एके 125, 1/10. म्हणजे 1/10 तोटा झालेला आहे. मग 100ला किती? तर 100ला किती, तर काय बघा की या शून्याला हा शून्य गेला तर 10 एके 10, 10 एके 10, तर 10% तोटा झालेला आहे. 10% तोटा झालेला आहे. पुढचं गणित आहे बघा, अत्यंत सोपं असेल गणित असं. एक वस्तू काही रकमेस विकल्यावर खरेदी किमतीच्या इतकाच तोटा होतो तर शेकडा तोटा सांगा. खरेदी किमतीच्या इतकाच तोटा होतो तर शेकडा तोटा सांगा. बघा, गणित एकदम सुंदर गणित आहे. थोडंसं माझंही डोकं थोडंसं थंड झालेलं आहे याच्यावरती. एक वस्तू काही रकमेस विकल्यावर खरेदी किमतीच्या एवढाच तोटा होतो. खरेदी किमती इतकाच तोटा होतो शेकडा तोटा सांगा. गणितात काहीतरी गडबड आहे, कारण मला पण अंडरस्टँड भाषा होत नाही किंवा टाईप करण्यात काहीतरी चुकलेलं आहे. नसेल तर उद्या पुस्तकात बघून वर्गात सोडवलं जाईल. अजितने आपला ट्रॅक्टर 12,10,000 रुपयांना विकल्यामुळे 10% नफा झाला, तर ट्रॅक्टरची खरेदी किंमत किती? बघा, 10% नफा झाला म्हणजे 100 रुपयाची वस्तू 110 रुपयाला विकली. पण आपलं गणित म्हणते अजितने कितीला विकलाय, तर विकलेला भाग वरती आलेला आहे, तर इथं पण विकलेला भाग वरतीच लिहायचा आहे. किती शून्य? 4 शून्य आहेत. तर त्याची ओरिजिनल किंमत किती? तर सुरुवातीला हे कट केलं बघा, हा 11चा वर्ग आहे, तर 11ने 121ला भागलं तर 11चा वर्ग असल्यामुळे 11च उरणार आहे. मग 1 2 3 4 आणि 5 शून्य, तर 2 आणि 3 5 शून्य, 11 लाखाचा तो ट्रॅक्टर आहे. किती लाखाचा ट्रॅक्टर आहे? 11 लाखाचा. 1 2 3 4, 1 2 3 4, आणि इथला जो शिल्लक शून्य आहे तो तिथं वर जाणार आहे, तर 5 शून्य. 11 लाखाचा तो ट्रॅक्टर आहे. ऑप्शन नंबर 1. एका व्यापाऱ्याने 2,500 प्रति क्विंटल दराने गव्हाची 300 पोती घेतली. अतिवृष्टीमुळे त्यापैकी 70 पोती धान्य खराब झाले, म्हणजे 300 मधले 70 गेले, 230च राहिले. उर्वरित गव्हाची पोती त्याने 2700 रुपये प्रति क्विंटल दराने विकली. तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा झाला, आणि तो किती? आता ही दोन पद्धतीने गणित सोडवता येतं. दोन्ही पद्धती मी सांगतो. अगोदर काय करा, याने याला गुणाकार करून घ्या. सरळ सरळ 250 रुपयाची 300 पोती एवढा खर्च तर त्याचा झालेलाच आहे. तर 2 3 आणि 4 शून्य, 1 2 3 आणि 4 शून्य जसेच्या तसे. 25 त्रिक 75, तर 7,50,000चा माल त्याने खरेदी केलेला होता. आता झालंय काय, तर दुसरी कंडिशन अशी की 70 पोती तर संपलीच. आता 2700 रुपयाला पोतं विकलं आणि आता 230च पोती विकलेली आहेत. तर 1 2 3, 3 शून्य जशीच्या तशी. आपल्याला 23चा पाठच पाहिजे किंवा 27चा पाठ पाहिजे. दोनपैकी एक आलंच पाहिजे. तर बघा, मी 27चा पाढा माझा पाठ आहे, कारण हे अंक छोटे आहेत. 27 त्रिक 81, हातचे आले 8, आणि 27 दुनी 54, 54 आणि 8 62, तर 6,21,000चा माल त्याने विकला.
पण खरेदी जास्त पैशाला घेतला होता, त्याच्यामुळे तोटा होणार आहे, नफा तर नक्कीच होणार नाही. मग आपणाला ही वजाबाकी करावं लागेल. 7,50,000 आणि 6,21,000. इथं जर बघितलं तर 50 मधनं 21,000 गेले तर 29 दिसते. तर 29 उत्तर कुठं दिसतंय? 1,29,000 तोटा. तरी आपण वजाबाकी आता कंप्लीट करूया. तर 10तून 1 गेला 9, कॅरी रिवर्स झाला, 5 मधून 3 गेले 2 आणि 7तून 6 गेला 1, 1,29,000ला विकला. तर इथं हा प्रश्न संपलेला आहे. अजूनही दुसरी पद्धत आहे, पण ठीक आहे, नंतर मी जसं गणित येईल तसं सांगेन. दिलीपने हे पण 2024ला आलेलं गणित आहे. अशी गणित आपल्याला सोडवता आली पाहिजेत. 35,900 रुपयाला एक मोटरसायकल खरेदी केली आणि दुरुस्ती केली, म्हणजे ही सुद्धा खरेदीच आहे. काही दिवसांनी ती मोटरसायकल एवढ्याला विकली, तर अगोदर आपले किती पैसे गेले ते काढूया. तर 35,900 याच्यामध्ये आपणाला 3780 रुपये जो खर्च झालेला आहे तो ॲड करावा लागेल. 0ला 0, 8 8, 9 7 16, हातचे 1, 5 आणि 3 8 आणि 1 9 आणि 3 3, 39,680 रुपये आलेले आहेत. तर या व्यवहारात मोटरसायकल 40,750 रुपयाला विकली, तर या व्यवहारात त्याला किती नफा झाला? आता बघा, महाग विकली, आपली खरेदी कमी आहे 39,000, विकली 40,750 रुपयाला विकलेली आणि आपली खरेदी झाली टोटल 39,680 दुरुस्तीसहित. हे करा वजा. 0ला 0, 15तून 8 गेले 7, 70. आता बघा 70 म्हणजे जास्त काही फरक नाही, हे एवढे मोठे ऑप्शन तर येणारच नाही. तर 1,070 रुपये हे पहिलं उत्तर आहे आपलं. बघा, तर रिवर्स केला हातचा, 7तून 7 गेला 0 आणि 40 मधनं 39 गेला 1, 1,070 रुपये त्याला काय झालेला आहे? नफा झालेला आहे. 2024ला आलेला प्रश्न अत्यंत सोपा आहे. चला जाऊया पुढे. विजयरावांनी 50 डझन आहे, डझन, या दराने 50 रुपये डझन या दराने 30 डझन संत्री विकत घेतली. त्यापैकी 15 संत्री खराब झाली, उर्वरित सर्व संत्री त्यांनी प्रत्येकी 6 रुपये प्रति संत्रे या दराने विकले. 30 डझन आहेत, डझन सगळे. आता बघा, तर 50 रुपये डझनाने घेतलेली आणि 6 रुपयाने त्यांनी विकलेली आहे, बरोबर आहे का नाही? तर आपण काय करू, या व्यवहारात त्यांना नफा किती झालाय? तर 30 डझन आहे, तर 50 गुणिले 30 करायचं, खरेदी किंमत आपली निघून जाईल. तर 2 शून्य जसेच्या तसे, 5 3 जा 15 किंवा 5 त्रिक 15, 1500 रुपयाची संत्री होती, बरोबर. आता 30 डझन आहेत, तर 6 रुपयाला एक संत्र विकलेले, 30 गुणिले 12. अगोदर संत्री किती ती काढू आपण. तर 12 0 0 आणि 12 त्रिक 36, 360 संत्री आहेत. त्यातली 15 खराब झाली. काय झाली? 15 संत्री खराब झाली, -15, म्हणजे 10तून 5 गेले 5, हातचा रिवर्स झाला, 36 मधनं 2 गेले 34, 345 झाले, किंवा 60 मधनं 15 गेले 45. मग 345 संत्री, एक संत्र 6 रुपयाला याप्रमाणे विकलेले. किती रुपयाप्रमाणे विकलेले? 6 रुपयाप्रमाणे. 345 गुणिले 6 करूया. 6 पंचे 30, हातची कॅरी झाले 3, 6 चोक 24, 25 26 27, कॅरी झाले 2, 6 त्रिक 18 2 20. आत्ता जर बघितलं तर 2070 अशी एवढी रुपयांना ती विकलेली. याचा अर्थ कमीला घेतली आणि जास्तला विकली, तर नफा झालेला आहे, तोटा तर नक्कीच नाही. नफा, आता थोडा नफा काढूया. तर बघा, सरळ कळतंय, 1500 वजा करूया आपण, तर 70 जसंच्या तसं, 20तनं 15 गेले 570 नफा झालेला आहे. जाऊया पुढे गणित नंबर 37 कडे. खरेदीच्या पट नफा झाला आहे. इथं 1/5 आहे, काहीतरी शब्द होता, 1/5 पट नफा आहे. खरेदी 5 रुपये आणि 1 रुपये नफा आहे असल्यास पुढीलपैकी योग्य विधान कोणते? तर बघा, खरेदी 5 रुपये आणि नफा 1 रुपये असल्यास खरेदी किंमत 600 असेल तर विक्री किंमत
750. आता बघूया हे गणित तयार कसं होते. तर काय किंवा इथला आकडा ॲक्युरेट पाहिजे, नाहीतर माझं पण चुकेल. त्याच्यामुळे हे गणित सुद्धा तुमचं मी उद्याच्याला, कारण नेमकं पुस्तक माझ्याकडं नाही आहे बघायला टॅली करण्यासाठी. तर जे राहिलेली गणित उद्या क्लासमध्ये होतील. 38 गणित, 38 नंबरचं गणित. 1 वस्तू 800 रुपयास विकली असते, 200 रुपये तोटा आहे. तोटा असेल तर तो विक्रीत नसतो, म्हणजे ती वस्तू होती 1000 रुपयाची. 800 आणि 200, 800 अधिक 200 जर केलं तर ती 1000 रुपयाची वस्तू म्हणजे खरेदी होती तिची. 200 रुपये अजून नफा हवा असेल तर नफा पाहिजे, 1000 रुपयाची तर माझी खरेदीच आहे. अजून 200 रुपये मला जर मिळवायचे असेल तर ते सुद्धा आपल्याला ॲड करावे लागतील, म्हणजे 1200 रुपयाला ती विकावी लागेल, जे की ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. जाऊया पुढे. खरेदी एवढाच नफा असल्यास विक्री किंमत खरेदीच्या दुप्पट पाहिजे. बघा ना, 100 रुपये काय आहे, खरेदी आहे असं तुम्हाला सांगतो जर का, आणि आपल्याला नफा पण 100 रुपये पाहिजे, तर विकावं किती लागेल, 200 रुपयाला विकावं लागेल, म्हणजे खरेदीच्या दुप्पट नफा. खरेदीच्या दुप्पट कुठे गेलं, दुप्पट इथं आहे. विक्री किंमत खरेदीच्या दुप्पट असते. एक कपाट 5650 रुपयाने विकल्यास जेवढा तोटा होतो तेवढाच नफा. तोटा किती आपला, 1 भाग, आणि तेवढाच नफा म्हणजे हे सुद्धा 1 भाग, 8300. तर 2 भाग झाले बघा. तर आपल्याला अगोदर असं 2 भाग लिहायचे. 2 भाग म्हणजे 2x बरोबर, आणि ही वजाबाकी करायची आहे. 8350 वजा 5650, ही वजाबाकी करा. 50 मधनं 50 गेलं 0, 13तून 6 गेले 7, रिवर्स केला 1, 8तून 6 गेले 2, 2700 रुपये काय झालं त्याचा, दोघांचा डिफरन्स आलेला आहे. हा डिफरन्स दोघांचा आहे, तोटा आणि नफ्याचा. तर या दोन्ही याला पण भागायचे. तर बघा, 2 ने भागला तर इथं मी 2 लिहितो हा, भागण्यासाठी तुम्हाला कळावं म्हणून. बे एक बे, हे 7 आहे हा, बे त्रिक 6, 7 न 6 गेला तर उरला 1, बे पंचे 10 आणि 0. सरळ सरळ कळते की 27 चे अर्ध 1350. तर हे 1350 हा तोटा. विक्री पहिल्या विक्रीमध्ये तोटा जर ॲड केला तर आपल्याला खरेदी किंमत मिळते. पण आपण तो पहिल्या विक्रीमध्ये ॲड करूया. 5650 अधिक 1350 जे आपलं आलेलं आहे ते ॲड करायचं. तर 50, 0, 5 आणि 5 10, हातच्याले 1, 6 आणि 3 9 1 10, हातच्याले 1, 5 6 आणि 1 7. तर 7000 रुपये काय आहे त्या कपाटाची खरेदी किंमत आहे. आपण आता पुढचं गणित बघूया. नाही आहे पुढचं गणित, काही नाही आहे इथं. तर बघा, ही अशी गणितं असतात. चला, इथे एक गणित थोडंसं चेंज करून मी देतोय तुम्हाला. 800च्या ऐवजी इथं 1800 घ्या. 1800 रुपये विकली आणि 500 रुपये तोटा झाला, आणि तुम्हाला जर 400 रुपये नफा हवा असेल तर ती वस्तू कितीला विकावी लागेल. हे गणित पण तुम्ही सोडवा, हे ऑप्शन येणार नाहीत. जाऊया पुढं. अजून बघा, हे तर आता थोडंसं गणित बघूनच करावं लागेल. 105 आहे की 104 आहे की 103 आहे माहीत नाही, का दुप्पट आहे. हे पण गणित तर छान होतं, मस्त होतं. अशा प्रकारच्या गणितांचा सराव तुमचा व्हायला हवा. चला, अजून एकच देतो आणि तो व्हिडिओ क्लोज करतो. बघा, जर समजा इथे जर तुमच्या गणितामध्ये 43,800 रुपयाला मोटरसायकल खरेदी केली असेल, त्याच्यावरती 5000 रुपये दुरुस्तीसाठी खर्च केला आहे, आणि मोटरसायकल जर त्यांनी 50,000 रुपयाला विकली असेल, तर या व्यवहारात नफा किती झाला, तोटा किती झाला, हे गणित तुम्ही सॉल्व करा आकडे बदलून. चला, धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आता पॉज करतो, बंद करतो. बाकीचा भाग आपण नंतर घेऊया.